कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक माणगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांची जगातील पहिली अस्पृश्य परिषद घेतली। या पवित्र अशा भूमीला मी सलाम करतो आणि या महामानवांच्या लोकार्पण सोहळ्याचे भाग्य मला लाभले याबद्दल आभार व्यक्त करतो। इथं बाबासाहेबांच्या प्रती शाहू महाराजांच्या प्रती किती मनामध्ये प्रेम आणि जी काही श्रद्धा आहे ती आपल्या शेवटी किती श्रीमंत असला किती मोठा पैसेवाला असला तर देण्याची दानत असावी लागते। ती देण्याची दानत तुम्ही दाखवली, तुम्ही देणारे आहात, तसेच लोक आम्हाला वाटतात। आणि म्हणून मी मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि ते ज्यांनी जमीन दिली त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। हजार एकदा त्यांना घेऊन या, ते आपले ग्रामस्थ आहेत, सरकारला पण त्यांच्यासाठी काहीतरी करावं अशी भावना आहे आमच्या। आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। खासदार महोदयांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी मनापासून खूप खूप धन्यवाद। या वास्तूमध्ये आल्यानंतर त्यावेळेची काय परिस्थिती 1920 साली आणि ते काय क्षण असतील, काय आठवणी असतील, बाबासाहेबांच्या बद्दल छत्रपती शाहू महाराजांनी काढलेले उद्गार काय, बाबासाहेबांनी आपल्या भाषणात काय मनोगत व्यक्त केलं, हे सगळं बाबासाहेब हे म्हणजे त्यांनी घटना लिहिली आणि त्या घटनेच्या आधारावर आपण कारभार करतो आणि त्या घटनेच्या आधारावर कारभार करून आपण सगळे जी काही सत्तेची फळं चाकण्याचं काम करतो ते केवळ बाबासाहेबांच्याच मुळे। आणि म्हणून मी त्यांना पुन्हा विनम्र अभिवादन करतो। खूप खूप आपल्याला धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम। जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती येथे महिलांची भव्य बाईक रॅली काढण्यात आली। जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानांतर्गत ही रॅली काढण्यात आली होती। या रॅलीत असंख्य महिलांनी सहभाग घेतला होता। रॅलीच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, बेटी बचाव, बेटी पढाव, मतदान करण्याचे महत्त्व यासारखे फलक हातामध्ये घेऊन जनजागृती करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी महिलांना मार्गदर्शन केले। आपली ही भव्यदेवी रॅली आता जिल्हा परिषदच्या समोरून जात आहे। भारतीय बौद्ध महासभा सहयोगनगर, पिरभुरा नगर व बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट नांदेडच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका लताताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉक्टर भारती मढव, उपप्राचार्य कविता सोनकांबळे प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या। प्रारंभी वेदांत शीलरत्न थेरू यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले। कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।
नमस्कार, मी डॉक्टर भारती मडवई येवलीकर, जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याची प्रदेश प्रवक्ता आहे. मानव मुक्ती मिशनचंही काम सांभाळते आणि महिलांसाठी सामाजिक कार्य करत राहते. आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी महिला दिनाच्या सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा देते, कारण आज आपला दिवस आहे. बघा, खरं तर महिला दिन हा जरी विदेशात चालू झालेला असला, कोपनहेगनमध्ये त्याची चळवळ सुरू झालेली असेल आणि त्याचा त्या गिरणी कामगार महिलांच्या लढ्याला यश मिळालेलंच असेल, जे काही 1910 मध्ये, आणि त्याच्या अनुषंगानं हा दिवस साजरा राष्ट्रीय स्तरावर होत असला तरी भारतामध्ये जर महिला दिन साजरा होत असेल तर तो जे स्त्रीवादी नेते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यामुळे साजरा होतोय. कारण बघा, आम्हाला समान वेतन हवं, आम्हाला 8 ते 10 तासाची ड्युटी हवी, किंवा जी 6 महिन्याची प्रसूती रजा आहे, किंवा जी खाण कामगार महिलांची मातृत्व लाभ योजना आहे, ह्या योजना ज्या काही आल्यात त्या भारतामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आलेल्या आहेत. आणि राहिली गोष्ट विदेशामध्ये, ह्याच गोष्टींसाठी महिलांनी लढा दिला होता न्यूयॉर्कमध्ये, आणि त्या लढ्याला जवळजवळ 15,000 महिला उपस्थित होत्या. त्यांनी आंदोलन केलं होतं, पण भारतामध्ये आम्हाला कोणतंही आंदोलन न करता हे सगळे लाभ आम्हाला मिळालेले आहेत. खरं तर प्रौढ मतदानाचा अधिकार सुद्धा पहिल्या मतदानापासून आम्हाला मिळालेला आहे, तो म्हणजे या भारतीय संविधानामुळे. सहयोग नगर नांदेड येथे महिला मंडळाच्या वतीनं आयोजित आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा पहिल्यांदा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की ज्या महिलांना महिला दिन साजरा करावासा असं वाटलं, ही खूप चांगली समाधानाची सकारात्मक बाब आहे. आणि सकाळपासून मी या ठिकाणी उपस्थित असून महिला अतिशय प्रफुल्लित आहेत, उत्साही आहेत, आनंदी आहेत. एक गृहिणीसुद्धा कमी नाही, हा संदेश महिला गाणे आणि कविता यामधून देत आहेत. महिलांची प्रगती, महिलांचा उत्साह, महिलांच्या संदर्भात त्यांचा विकास व्हावा यासाठी ज्या ज्या महामानवांनी प्रयत्न केले त्यांचंही स्मरण विविध गीत गायनाच्या माध्यमातून महिला करत आहेत. आणि आजच्या ह्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त मी एवढंच म्हणू शकते की हे जग, हा भारत, ही सृष्टी 2 चाकावरती चालते. त्यापैकी एक म्हणजे पुरुष आणि दुसरं म्हणजे स्त्री. दोघांचाही जर समान विकास झाला तरच ह्या जगाचा विकास होऊ शकतो, ह्या देशाचा विकास होऊ शकतो, समाजाचा विकास होऊ शकतो, कुटुंबाचा विकास होऊ शकतो. आणि म्हणून प्रत्येक रूपामध्ये आपल्या सोबत असलेल्या स्त्रीचा आपण सर्वांनी सन्मान करावा, हीच गोष्ट मला आपल्या माध्यमातून लोकांना सांगावयाची आहे. धन्यवाद. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। भारतीय संविधानात 6 ते 14 वर्ष मुलांना मोफत आणि उत्तम शिक्षण द्या अशी तरतूद असतानाच महाराष्ट्र शासनाकडून 20 विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्यासाठी नुकताच एक निर्णय घेण्यात आला आहे। कोणत्याही शाळेमध्ये गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 25% जागा शिल्लक ठेवून मोफत शिक्षण देण्याचे शासकीय धोरण आहे। मात्र या धोरणात बदल करण्याच्या विरोधात चंद्रपूर येथील महानगरपालिकेच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। सरकारी शाळेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब मुले शिकतात आणि भारतीय संविधानामध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण द्या अशी तरतूद असतानाही शासन 20 विद्यार्थी असलेल्या मुलांच्याही शाळा बंद करायला निघालेले आहे।
तर गरीब विद्यार्थी जातील कुठे? म्हणून आजच्या निवेदनाच्या माध्यमातून आमचं हेच उद्दिष्ट आहे की जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या शाळेला सुद्धा कॉन्व्हेंटसारखा दर्जा देण्यात यावा, त्यांनासुद्धा CBSE लेवलचं शिक्षण देण्यात यावं, तिथेही वर्गानुसार शिक्षक प्रोव्हाइड करण्यात यावे. अनेक बेरोजगार युवक युवती आहे उच्च शिक्षित, त्यांना या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती करून त्या विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यात यावं. त्याच्याचमुळे शिवाजी महाराजाचं नाव किंवा बाबासाहेबांचं नाव जे प्रशासन घेतात ते खऱ्या अर्थानं पूर्ण होईल आणि समाजाने जे लोकप्रतिनिधी भारतीय राज्यघटनेच्या 326 अंतर्गत निवडून देण्यात आलेले आहे की पोरांचं आणि लोकांचं हित करण्याकरिता ते खऱ्या अर्थाने साध्य होईल. हे आमचं या निवेदनाचं उद्देश आहे. शिक्षण वाचेल तर ज्ञान वाचेल आणि ज्ञान वाचेल तर हा भारत वाचेल, कारण हे भारतभूमी हे ज्ञानाची भूमी आहे. मी एवढं बोलते आणि आमच्या निवेदनाला ते लोक मान्य करतील आणि संपूर्ण भारतातील पोरं शिकतील अशी एक आवर्जून शासनाला आम्ही निवेदन देतो. आणि असं जर नाही केलं तर भारतातील लोक पेटून उठेल शिक्षणाकरिता, तर याचा जबाबदारही शासन स्वतः असेल, कारण राजा हा प्रजेच्या हिताचा असतो, अहिताचा नसतो. धन्यवाद. महाराष्ट्र सरकारने नुकताच एक निर्णय घेतला आहे. जो RTEचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये फारसा बदल करून त्यांनी त्या कायद्यामध्ये बदल केला आहे. तो बदल असा आहे की कोणत्याही शाळेमध्ये 25% जे भरती शाळेमध्ये प्रवेश द्यायचा होता तर 25% मुलांना मोफत शिक्षण द्यायचं होतं आणि त्या योजनेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये 25% शिल्लक कोटा ठेवावा लागत होता. परंतु सरकारने हे धोरण बदलवून तो कोटा संपवून टाकलेला आहे. म्हणून RTEच्या विरोधात हे जे आंदोलन सुरू आहे, तसंच ते संपवण्यामागचं षडयंत्र हे आहे की ज्या महानगरपालिकेच्या शाळा, जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहे त्यामध्ये शिक्षणाचा जो दर्जा आहे तो अत्यंत खालावला आहे आणि कोणीही महानगरपालिकेच्या शाळेत आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जायला इच्छुक नाही. त्याचं कारणच असं आहे की त्या शिक्षकाच्या मागे सरकारने इतके कामं लावून दिले आहे आणि त्या शिक्षकाचं लक्ष शिक्षणात नसल्याकारणाने त्या ठिकाणी शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे. म्हणून याच्या विरोधात हे आज धरणे आंदोलन या ठिकाणी केले आहे आणि त्याच्या विरोधात ज्या आमच्या शाळा आहे त्या वाचल्या पाहिजे. भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त EVM, VVPAT हटाव, बॅलेट पेपर लाव आणि लोकशाही संविधान बचाव राष्ट्रीय अभियानाचे संविधान विश्लेषक अनंत भवरे यांच्या नेतृत्वात क्रांतिभूमी महाड येथून 15 फेब्रुवारी रोजी सुरू झालेली ही अभियान रॅलीची आज नांदेडात आगमन झाले. या रॅलीचे शहरात आगमन होताच नांदेडकरांनी भव्य स्वागत केले. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना यावेळी अभिवादन करण्यात आले. काय सांगाल आज? मी प्राध्यापक देवीदास इंगळे, राष्ट्रीय प्रमुख, राष्ट्रीय संविधान बचाव अभियान. आज दिनांक 8 मार्च रोजी अनंत केरबाजी भवरे सर हे औरंगाबादहून आलेले आहेत आणि EVMच्या विरोधामध्ये आज आपण महात्मा फुले पुतळा ते बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रॅली निघणार आहे आणि त्यानंतर 6 वाजता सभा होणार आहे. सहयोगनगरमध्ये सभा होणार आहे. त्या संदर्भाने आज आम्ही नांदेडमध्ये त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत केलेलं आहे आणि रॅलीला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. या लोकशाही राज्यामध्ये सरकार EVMच्या विरोधात कुठलीही ॲक्शन घेत नाही किंवा निवडणूक आयोग या बाबतीत कुठलीही ॲक्शन घेत नाही. त्यामुळं ह्या मोर्चे, आंदोलने, त्याच पद्धतीनं रॅली काढाव्या लागतात आणि यापुढं आम्ही लोकशाहीसाठी आम्ही सतत अशा पद्धतीचे आंदोलनं, मोर्चे आणि रॅल्या काढत राहू आणि जनजागृती करत राहू आणि सर्व पूर्णतः त्यांना सपोर्ट करू. इंजिनियर भरतकुमार कानिंदे. आज आनंदरावजी यांची जी रॅली आलेली आहे EVM हटवाच्या संदर्भामध्ये, त्यांनी ही रॅली औरंगाबादमधून सुरू केलेली आहे. औरंगाबाद, लातूर आणि उदगीर मार्गे आज त्या रॅलीचं इथं आगमन झालेलं आहे.
या आगमनाच्या निमित्तानं आज नांदेडमधील ज्या विविध संघटना आहेत, डॉक्टर बानाई असेल, महाविहार परिवार असेल, शिक्षक संघटना असतील, विविध पक्षाच्या संघटना आहेत, विविध नेते आहेत, आमचे श्यामजी निलंगेकर आहेत, आमचे TP वाघमारे सर आहेत, आमचे साहेबरावजी पुंडगे आहेत, आमचे अशोकजी गोडबोले आहेत, हे सर्व जी मंडळी आहे यांनी यांच्या स्वागताची इथं तयारी केलेली आहे आणि ही रॅली आज इथं दिवसभर थांबणार आहे. आम्ही महात्मा फुलेच्या पुतळ्यापासून शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापर्यंत आणि या रॅलीचा समारंभ आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होईल आणि सायंकाळी 6:30 वाजता सहयोगनगर इथे माता रमाई विहारावर आदरणीय अनंतरावजी भवरे यांचे व्याख्यान होणार आहेत. ते एक मोठे संविधानाचे विश्लेषक आहेत, भाष्यकार आहेत, त्यांचाही सर्वजण लाभ घेणार आहेत आणि या नांदेडकरांनी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत इथं केलेलं आहे आणि ही रॅली घेऊन आम्ही आता थोड्याच वेळात इथून प्रस्थान होणार आहे. आमचं सर काय सांगाल आज? मी अनंत केरबाजी भवरे, संविधान विश्लेषक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. या ठिकाणी आम्ही नांदेडमध्ये संविधानाची जनजागरण यात्रा या ठिकाणी आलेले. या यात्रेचा मुख्य उद्देश हा आहे की संविधानातील कलम 12 ते 32 मधील जे मूलभूत हक्क आहेत सर्वसामान्य जनतेला बाबासाहेबांनी संविधानातून प्रदान केलेले, त्या मूलभूत हक्कामध्ये सर्वोच्च स्थान ज्याला आहे ते म्हणजे लोकशाहीतील मताचा अधिकार. आणि हा मताचा अधिकाराविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुमच्या जीवापेक्षाही हे मोलाचा मताचा अधिकार आहे आणि यासाठी जपण्यासाठी आपण सदैव जागृत आणि तेवत राहिलं पाहिजे. आणि म्हणून या देशाच्या भारतीय मुख्य निवडणूक आयोगाने EVM हटविण्यासाठी आम्ही गेल्या 6 महिन्यापासून आंदोलन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे अनेक स्तरातील लोकांनी या विरोधामध्ये आंदोलन छेडलेलं आहे. PM च्या विरोधात रॅली नाही आहे. ही रॅली ज्या पद्धतीने 2014 पासून मोठ्या प्रमाणात BJPने आपली तानाशाही स्थापित केली आणि 2024च्या लोकसभेचं एक बिगुल आता वाजलेलं आहे. काही दिवसात 2024च्या लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि या बिगुल झाल्याच्या नंतर ही जी निवडणूक लागत आहे ही EVMवर लागत आहे. EVMचा विरोध सर्वच पुरोगामी जनवादी संघटना करत आहेत. कारण कुठल्याही तानाशाही हुकुमशाही सरकार स्थापित करण्यासाठी शस्त्र लागतात. कधी ताकदीचे शस्त्र वापरले जातात तर कधी शस्त्र, कधी धनाचा उपयोग केला जातो. पण आता तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये EVM या तंत्रज्ञानाचा उपयोग करून BJP इथं हुकुमशाही तानाशाहीवादी सरकार आणू इच्छिते आणि ही लोकशाही, हे संविधान नष्ट करू इच्छिते. आम्ही जागृती करत आहोत. EVM हटलं पाहिजे, बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं पाहिजे आणि या निवडणुकीमधून ही जे तानाशाहीवादी सरकार आहे, जे चुकीच्या पद्धतीने लोकांच्या मतदानाचा उपयोग करत आहे, ते हटलं पाहिजे. मतदान हे सर्वात मोठी या लोकशाहीची ताकद आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com।
कोल्हापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा भव्य पुतळा व त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित शिल्पकृती स्मारकाचे अनावरण 10 मार्च रोजी होणार आहे. माजी मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते व काँग्रेस विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरणाचा सोहळा पार पडेल. या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग कार्यालयात विविध समाजातील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा नव्हता. कोल्हापुरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा नव्हता, पण सुदैवानं महापौर निलोफर कृष्ण आजरेकर यांच्या कार्यकिर्दीमध्ये त्या जागेचं आरक्षण घेऊन त्या ठिकाणी 50 लाखचं बजेट केलं. त्या ठिकाणी कामाची सुरुवात झाली आणि आज कोल्हापुरामध्ये हा पुतळा उभारत आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांच्या वतीने त्या ठिकाणी लोक पुतळ्याच्या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि निश्चितपणे आनंददायक असतात की हा कार्यक्रमाला माझ्या मनापासून समाजामध्ये हार्दिक शुभेच्छा. महापुरुषांनी केलेल्या कार्याचं उजागर ह्या संपूर्ण देशामध्ये झालं पाहिजे आणि जी प्रवृत्ती ह्या देशामध्ये फोफावत आहे त्यांना तिलांजली देण्याची अत्यंत गरज आहे. ह्याच्यासाठी ह्या पुतळ्याचं अनावरण होत असताना मी कोल्हापूर जिल्हा मुस्लिम शैक्षणिक सामाजिक सलोखा मंच आणि कोल्हापूर जिल्हा समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं ह्याला शुभेच्छा देतो आणि ह्या कार्यक्रमाला सरकर्मीवासियांनी ह्याच्यामध्ये सहभाग होऊन ह्या छत्रपती शाहू महाराजांचा विचार जागर करावा अशी मी सगळ्यांना निमंत्रण देतो आणि अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराज. अहिल्यादेवी होळकर यांचं कोल्हापूरच्या परिवर्तन नगरीमध्ये एक अतिशय भव्य दिव्य असं स्मारक आपटेनगर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे. त्याचं लोकार्पण सोहळा दिनांक 10 तारखेला सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमासाठी आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टी कोल्हापूर शहराध्यक्ष आणि आमचे सर्व आंबेडकर समाज पक्ष संघटना त्याचप्रमाणे सर्व बौद्ध बांधव या कार्यक्रमाला अहिल्यादेवी होळकरांच्या या लोकार्पण सोहळ्याला आम्ही सर्व शहरातील सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहोत आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. जय भीम, जय भारत, जय. येत्या रविवारी 10 तारखेला कोल्हापूरच्या आपटेनगर परिसरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनावरील शिल्पसृष्टी व 7 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आयोजित केलेलं आहे. कोल्हापूरमध्ये आजतागायतपणे या महान व्यक्तीचं स्मारक नव्हतं किंवा पुतळा नव्हता, तर आदरणीय या जिल्ह्याचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून निश्चितपणानं हे स्मारक इथं उदयाला येत आहे आणि त्याचा अनावरण समारंभ रविवारी होत आहे. त्यासाठी या देशाचे नेते सचिन पायलट साहेब त्याचबरोबर कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणारा. या समारंभाला जिल्ह्यातील आमदार त्याचबरोबर धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे आणि राम हरी रुपनर हे उपस्थित राहणार आहेत. खऱ्या अर्थानं बहुजन समाजामध्ये जे पुरोगामी चळवळ आपण म्हणतो ती पुरोगामी चळवळीच्या वतीनं मोठ्या संख्येनं या उद्घाटन सोहळ्यामध्ये कोल्हापुरातील जनतेनं सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं मी करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्याच्या मौजा बरांज मोकासा येथील दिव्यांग देवानंद पुनवटकर या शेतकऱ्यासह 672 शेतकऱ्यांना बंगळुरू येथील कर्नाटक एमटा कोल माइन्स कंपनीकडून मोबदला मिळालेला नाही असे खुद्द भूसंपादन उपजिल्हाधिकारी चंद्रपूर व उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी 24 फेब्रुवारी रोजी जाहीर केले होते. मात्र असे असतानाही जिल्हाधिकारी चंद्रपूर उपविभागीय अधिकारी वरोरा तहसीलदार भद्रावती यांनी केपीसीएल कंपनीचा कायदेशीर अर्ज नसतानाही महसूल अधिकाऱ्यांनी केपीसीएल कंपनीच्या नावाने फेरफार करण्यासाठी पत्र दिले आणि तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी 7 गावातील शेकडो शेतकऱ्यांचे फेरफार एका दिवसात उरकून घेतले. पत्राला आदेश समजून फेरफार प्रमाणित केलेच कसे असा प्रश्न विनोद खोब्रागळे यांनी उपस्थित केला असून लवकरच न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आणि आमच्या गावामध्ये 70 दिवसापासून आमरण उपोषण चालू होतं, तरीही आम्हाला काही न्याय मिळालेला नाही आहे. आणि कंपनीने आज नाही का मोजी चालू केली आणि आमच्या गावच्या लोकांना 1 लाख, कोणाला 60,000, 50,000 या भावाने घराची किंमत देऊन राहिलेली आहे. तरी पण तेवढ्याच रकमेमध्ये आम्ही घरं कसे काय देणार आहे? आज आम्हाला नाही का कोणत्याही पद्धतीचा किंवा शेतीचा सुद्धा आम्हाला कधीच मोबदला मिळालेला नाही आहे. पहिले पण त्यांनी असंच केलेलं आहे, म्हणजे कोणाला 1.5 लाख, कोणाला 2.5 लाख या भावाने शेती घेतली आणि आता पण घराचा मोबदला ते तसेच देऊन राहिलेले आहे. म्हणजे त्या धूळ ब्लास्टिंगमुळे आमचे घरं पडलेले आहे. त्या ब्लास्टिंगमुळे धूळ येत आहे, घरांमध्ये काही आजार पसरलेले आहे, अस्थमा झालेला आहे लोकांना आणि आमचे येण्याजाण्याचे रस्ता सगळे मोडतोड झालेले आहे. या अनुषंगाने आमच्या विहिरीला जे पाणी होतं ते पाणीसुद्धा पूर्ण आटलेलं आहे. या आमच्या गावाची अशी दशा केली आहे यमटा कंपनीने का ती कोणाला असं कुठल्या गावाला व्हायचं नाही असं करून ठेवलेलं आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांची शाळेची भिंत पडलेली आहे. तशीच कुठं रात्री झोपत असताना कुठं ब्लास्टिंग होईल अशा धाकाने आम्हाला झोपसुद्धा येत नाही रात्र. तुमची मागणी काय? आमची मागणी आता प्रकल्पग्रस्त असल्यामुळे आमची मागणी एकच आहे का आमच्या घरांचा मोबदला आम्हाला बरोबर मिळाला पाहिजे. आता जे 1 लाख 2 लाख चेक भेटलेले हे आम्हाला मंजुरीत नाही आम्हाला. आणि जे आमचे भूसंपादनमध्ये आमची जे जागा गेलेली आहे, घर गेलेलं आहे आणि शेतीचा मोबदलासुद्धा आम्हाला भेटलेला नाही. 4 लाखाप्रमाणे दिलेलं आहे. ते आता आमच्या शेजारच्या कंपनीमध्ये 25 लाख 1 करोड मांढरेला जसं 1 करोड रुपयेप्रमाणे जमीन भेटली आहे तशाचप्रमाणे आमच्या बनबरांना 1 करोड रुपयेप्रमाणे आम्हाला शेतीचा भाव मिळाला पाहिजे. प्रकल्पग्रस्त दिव्यांग व्यक्ती आहे. माझ्यावर 2013मध्ये माझी जमीन 1 लाख एकरप्रमाणे मला 3 लाख रुपये दिले गेले आहे भूसंपादन अधिकाऱ्यांनी आणि माझे बाकीचे 21 लाख रुपये हे भूसंपादन अधिकाऱ्यांनी हडप केले आहे. त्याऐवजी मला पंढरी या साहेबांना त्यांनी 1 करोड प्रति एकरप्रमाणे दिले, पण मला फक्त 3 लाखामध्ये माझी पूर्ण 3.25 एकर जमीन भूसंपादन अधिकाऱ्यांनी हडप केल्यामुळे मी आज मागणी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. RTIच्या प्रकरणामध्ये अपील प्रकरण लागले होते आणि हे अपील प्रकरणामध्ये आज सुनावणी होती आणि त्या सुनावणीनिमित्त आम्ही जेव्हा आज आलो असता माननीय तहसीलदार साहेबांना जे अर्ज केलं होतं की तुम्ही भूसंपादन अधिकारी नसताना तलाठी, बरांजमोकासा, चिचोर्डी आणि केसुर्ली या तलाट्यांना आणि तिथल्या मंडळ अधिकाऱ्यांना तुम्ही पत्र दिलं कसं की KPCL कंपनी एमटा कंपनीच्या नावाचे 7/12 KPCL कंपनीच्या नावाने करण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर जेव्हा आम्ही मागितलं असतं त्यांनी कुठलंही आजपर्यंत आम्हाला दस्तऐवज दिलं नाही. माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी लिहून दिलं की मी असं कुठलंही पत्र माझ्या कार्यालयात दिलेलं आढळून येत नाही, की जिल्हाधिकारी महोदयांनी लिहून दिलेले आहे. असं असताना इथले 3 तलाठी बरांजमोकासा, केसुर्लीचे आणि चिचोर्डीचे एका दिवसामध्ये फेरफार घेतलेले आहे. एका दिवसामध्ये फेरफार घेऊन त्याच दिवशी प्रमाणित केलेले आहे. ही महाराष्ट्रातली भारतातली पहिली घटना आहे की ज्या अर्थी KPCL कंपनीने एमटा कंपनीने कुठलाही अर्ज तहसीलदार साहेब यांच्याकडे केलेला नाही नावाने करण्यासाठी, जिल्हाधिकारी महोदयकडे केलेलं नाही, ADO साहेबाकडे केलेलं नाही. असे असताना यांनी स्वतःहून 15 वर्षानंतर तहसीलदार साहेब, ADO साहेब आणि कलेक्टर साहेबांनी बोगस पत्र कंपनीच्या अर्ज नसताना त्या मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना दिलेले आहे KPCL कंपनी एमटा कंपनीच्या नावाचे 7/12 KPCLच्या नावाने करण्यासाठी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व सर्व पक्षांच्या वतीने भगवान कांबळे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या परभणी तालुका सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहराध्यक्ष भगवान कांबळे यांची संजय गांधी निराधार योजनेवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व इतर पक्ष PRP असो किंवा आमचे मित्रपक्ष असो यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्यातर्फे सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.